मुंबईत एलपीजी गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, लाखोंचं नुकसान, कुटुंब उघड्यावर. अकोला जिल्ह्यातील सांगली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या उंबरा गावात एलपीजी गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन 2 कुटुंबांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. या दुर्घटनेमुळे संबंधित कुटुंब पूर्णपणे उघड्यावर आलं असून गावात हळहळ व्यक्त होते. मिळालेल्या माहितीनुसार हॉटेल व्यावसायिक समाधान नारायण चुनळे आणि भागवत महादेव चुनळे यांच्या घरात अचानक एलपीजी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटानंतर भीषण आग लागून घरातील धान्य साठा, हरभरा, गहू, डाळ, टीव्ही, फ्रीज, पंखे, कूलर, बेड, किराणा सामान तसेच रोख रक्कम जळून खाक झाली. या आगीत एका कुटुंबाचं अंदाजे 8 ते 10 लाख रुपयांचं नुकसान झालं असून दुसऱ्या कुटुंबाचं सुमारे 3 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. घटनेची माहिती मिळताच गावचे सरपंच सुळोकार यांनी प्रति कुटुंब 5,000 रुपयांची मदत केली. तसेच गावकऱ्यांना अन्नधान्य मदतीचं आवाहन करण्यात आलंय. स्थानिक नागरिकांनी तातडीनं धाव घेत पीडित कुटुंबाला अन्नधान्य व कडधान्य स्वरूपात मदत केलेली आहे. पोलीस प्रशासनानं घटनास्थळी पंचनामा केला असून तहसीलदार राहुल वानखडे यांनी चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. शासनाकडून तातडीनं आर्थिक मदत व पुनर्वसन मिळावं अशी मागणी नागरिकांनी यावेळी केलेली आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव, उंबरा, अकोला. इथं जो स्फोट झाला गॅस सिलेंडरचा, तुम्ही त्यावेळेस घरी नव्हते असं सांगितलं. तुम्ही काय करता व्यवसाय? माझा हॉटेल व्यवसाय. आणि स्फोट कसा झाला याच्याबाबत तुम्हाला कोणी सांगितलं? फोन आला होता मित्र. काय किती याच्यामध्ये नुकसान झालं तुमच्या जवळपास? त्यामध्ये 10 लाखाच्या वरचं नुकसान झालं. आणि दुसरं असं की तुमचं याची पाहणी करायला कोण कोण आलं होतं आतापर्यंत? आमदार साहेब आले होते, तलाठी आले होते, ग्रामसेवक, ठाणे पोलीस स्टेशन. आणि कंपनीचं कोणी आलं? कुठल्या कंपनीचं सिलेंडर होतं? इंडियन. आणि कोणाचं हे होतं? एजन्सी पंकज इंडियन. त्यांचा कोणी माणूस आला होता का आपल्या भेटीला? नाही. काय आता मागणी तुमची? काय जे नुकसान झालं आमचं तेवढं भरून मिळावं. आणि जे नुकसान झालं याच्यामध्ये पैशाचं साधारणतः सगळंच जळून म्हणजे सगळा परिवारच तुमच्या जवळपास आता असं उघड्यावर आल्यासारखं आहे. मला कपलं म्हणजे एवढे आघात एवढे बाकी सगळं शून्य झालं. यामध्ये तुमचं बरंच भांडे वगैरे सगळे जळून झालं. चम्मच बी नाही झालं. शेतीचं धान्य होतं, हरभरा, गहू, किराणा, पैसे बी. तुमचं नाव काय? मी सरपंच नाव किशोर वासुदेव सुळोकार. आणि याबाबत जे तुमच्या गावामध्ये हे जे आहेत कुटुंब, या कुटुंबाचा जो एवढा म्हणजे स्फोट होऊन गॅसचा स्फोट होऊन इथं जळून खाक झालेला आहे, यांना आपल्यापर्यंत मला वाटतं काही मदत देण्यात आली का? मदत म्हणजे जे काही जीवनावश्यक वस्तू आहेत, किराणा आणि दोन्ही कुटुंबाला 5,000 रुपये काल म्हणजे चेक दिलेला आहे. ग्रामपंचायत वतीने दिलेला आहे. जे किराणा वस्तू लागतात ते 8-15 वर्षाच्या भागीत ते गावामध्ये वर्गणी केली भरपूर लोकांनी. जे लागेल समजा वस्तू ज्या वस्तू त्यांना पोहोचण्याचा प्रयत्न चालू आहे. किती नुकसान झालं? नुकसान पूर्ण कुटुंब झाल्यामुळे 10 लाख नुकसान झालेलं आहे. जवळपास आजूबाजूच्या घराला काही नुकसान आहे? आजूबाजूला कुटुंबाचं आहे आणि साईडला थोडंसं झालं ते दगड थोडे टीव्ही वगैरे फुटले लोकांचे स्फोट झाल्यामुळे. 2 कुटुंब आहेत. स्फोट भयानक स्फोट म्हणजे आवाज पूर्ण गाव घाबरलं होतं. आणि तुमचं घर हे जे आहे ते तुमचं आहे. किती नुकसान झालं तुमचं? तरी 3-4 लाखाचं नुकसान. काय मदत कोण कोण आला होता भेटीला? काल आमदार साहेब आले. आणखी आणि दुसरं शासनाकडून काही मदत भेटली का? ग्रामपंचायत आणि तलाठी आणि पोलीस वगैरे कोणी इथं आलं होतं? आणि गॅस कंपनी कुठला होती ते कंपनी? आपली गॅस त्या कंपनीचं आलं होतं का कोणी? नाही, कंपनी कोणी नाही हे टेबल आहे ते पण खाली जमीन केलं ते पाणी मारल्यामुळे पाणी भरलं.
हे जे दुसरं ट्रॅक्टर होतं त्याचं आहे जबरदस्त फोड साधा नाही घाला ते मोठा भाई एक डबा खोल रे डबा खोल हे काय हरभरा आहे पूर्ण हरभरा स्टॉक आहे पूर्ण हरभरा स्टॉक आहे खाऊन घ्या तिकडे गहू आणि इथे कागदपत्र होते पूर्ण हॉटेल टाकी राहणार तुम्ही वाईट झालं काही झाली आणि तो दिवाण होता जास्त स्फोट झाला उमऱ्यामध्ये तर आपण आपल्या आम्हाला माहिती मिळाली की ग्राउंडला इथे सिलेंडरचा स्फोट झाला. त्यावरून आपण पोलीस स्टाफ आपली व्हॅन सोबत तिथे गेले. तिथे पाहणी केली असता तिथे शॉर्ट सर्किटमुळे सिलेंडरचा स्फोट होऊन 2 घरं जळालेली आहे. जवळपास 2 ते 2.5 लाख रुपये त्याचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचा पंचनामा करण्यात येत असून त्यांची संबंधित स्टेटमेंट घेऊन पुढील कारवाई आम्ही करत आहोत. तिथले बीट जमदार देवी जटाले त्याचा तपास करत आहे आणि पुढील त्याचा चौकशी अहवाल आम्ही तहसीलला पाठवणार. टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव.